नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे प्रिया तिने रक्तदान केलेलं असतं. त्या आता पिशवीवरचं आपलं नाव काढून टाकायला आलेले असते. तेवढ्यातच अश्विन तिथे येतो आणि म्हणतो, तन्वी तू इथे काय करतेस? तेव्हा प्रिया म्हणते, अश्विन अरे मी तुलाच बघायला आले होते. चल ना चल, मला तुझ्याबरोबर डान्स करायचा आहे. तर इथे अर्जुनच्या प्लॅनिंगमुळेच अश्विन प्रियाच्या मागे मागे जातो आणि त्यानंतर प्रिया आपलं नाव बदलू शकत नाही आणि अश्विनला तिच्यावरती संशय येऊ नये म्हणून पटकन त्याला आपल्याबरोबर घेऊन जाते. त्यानंतर प्रिया आणि अश्विन दोघेजणं एकमेकांना रंग लावतात आणि खूपच छान असा रोमॅन्टिक डान्स करत असतात. तेव्हा ते दोघेजण एकत्र डान्स करत असताना खरं तर खूप छान दिसत असतात. प्रियाने स्वतःचा स्वभाव बदलला असता तर तीसुद्धा सुभेदारांच्या घरामध्ये एक चांगली मेंबर म्हणून राहिली असती. पण त्यानंतर तिने तिचा काही स्वभाव बदलला नाहीच. प्रिया आणि अश्विन डान्स करतायत, मग अर्जुन सायली कसे मागे राहणार? ते सुद्धा दोघेजण छान असा रोमॅन्टिक डान्स करतात, एकमेकांना रंग लावतात. तेव्हा सायली म्हणते, अहो तुम्ही मला रंग नाही लावला ना, तरीसुद्धा मी तुमच्या प्रेमामध्ये पूर्णपणे रंगून गेलेली आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, मला ते कधीपासूनच माहिती आहे. त्यानंतर सगळेजण इथे एकमेकांना रंग लावतात आणि आता गाण्यावरती सगळेजण डान्स करतात की हा होळीचा सण लय भारी, चल नाचूया, याच्यावरती सगळेजण एकत्र थिरकतात. तेव्हा कल्पना म्हणते, अहो तुम्ही बसा, मी जाऊन जरा अस्मिताला बघून येते. तोपर्यंत प्रिया आलेली असते आणि ज्या आता थर्मासमध्ये जे रक्त ठेवलेले असतात ती रक्ताची पिशवी आणि त्याच्यावरती असलेली नावं ती वाचत असते. तेव्हा तिने रक्तदान केलेलं पिशवी आणि त्याच्यावरती असलेलं तन्वी किल्लेदार हे नाव ती बघते आणि त्याच्यावरचं लेबल ती काढून फेकून देते. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की आता कितीही लेबल काढून टाकलंस ना तन्वी, तरीसुद्धा तुझं ब्लड सॅम्पल कधीच लॅबला पोचलेलं आहे. आता थोड्या वेळातच ब्लड रिपोर्टसुद्धा येतील, असं अर्जुन म्हणत असतो. तेव्हा सायली म्हणते, अहो आता थोड्या वेळातच रिपोर्ट येतील ना? तो म्हणतो दुपारपर्यंत नक्की येतील. तेवढ्यातच कल्पना आलेली असते. ती म्हणत असते, काय गं अस्मिता, तू अजिबात बाहेर आलीसच नाही. बरं आली नाहीस तर नाही, तू काही खाल्लेलं सुद्धा नाही आहेस. का नाही खाल्लंस तू? अस्मिता म्हणते, मम्मा मला काही खाय प्यायची इच्छा नाही आहे गं. एवढे महिने मला काही नाही वाटलं, पण आता डिलिव्हरीचे दिवस जवळ आलेत ना, तर मला खूप कसं तरी वाटायला लागले. तेव्हा इथे कल्पना म्हणत असते, अस्मिता माहिती आहे गं मला, ह्या दिवसांमध्ये असं होतंच, म्हणून काही खाणं पिणं सोडायचं का? बरं ठीक आहे, तू थोडा वेळ हे गर्भसंस्काराचे पुस्तक आहे ना ते वाचन कर आणि थोडीशी पढ. थोडी झोपलीस की तुला बरं वाटेल. मग मी तुझ्यासाठी गरमागरम काहीतरी खायला आणते. तेव्हा इथे सचिन आहे का ते आता कल्पना बघत असते. तेव्हा अस्मिता म्हणते की सचिन घरामध्ये नाही आहे. तुम्ही सगळेजण त्याच्याबरोबर काही बोलत नाही, मग त्याला वाईट वाटतं. मीच त्याला म्हणाले की तू बाहेर जाऊन ये म्हणून. तेव्हा इथे कल्पना काहीच बोलत नाही, ती सरळ बाहेर जाते. तेव्हा अस्मिता म्हणते, सचिन बाहेर गेलाय खरा, पण तो कुठे गेला असेल? त्याच्या घरी गेला असेल का आईबाबांना भेटायला? पण मग त्यांनी मला फोन का केला नाही? असं अस्मिता म्हणते आणि सचिनला फोन करते. पण सचिन काही फोन उचलत नाही, त्याचा फोन बिझी असतो. तर इथे अर्जुन आणि सायली रूममध्ये आलेले असतात. तेव्हा अर्जुन आल्या आल्या खुर्चीवरती शांतपणे बसतो. सायली म्हणते, हे बघा आता तुम्ही इथे पडून राहू नका, जाऊन अंघोळ करा, नाहीतर हा रंग 4 दिवस निघणार नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो, 1 मिनिट बायको, इथे बस तरी. रंगामध्ये माझ्या बायकोला आता मला डोळे भरून बघू दे, नाहीतर पूर्ण 1 वर्षानंतर परत मला तुला रंगामध्ये बघता येईल. तेव्हा इथे अर्जुन आता रोमॅन्टिक होतच असतो. तेवढ्यातच त्याला एक मेसेज आलेला असतो. तर प्रेक्षकांनो, प्रियाचं ब्लड ग्रुप आलेलं असतं. तेव्हा ती म्हणत असते, काय ब्लड ग्रुप आहे? तेव्हा अर्जुन तिला दाखवतो. तेव्हा सायली म्हणत असते, ए बी पॉझिटिव्ह. प्रियाचं ब्लड ग्रुप ए बी पॉझिटिव्ह आहे. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की याचा अर्थ प्रिया ही खरी तन्वी नाहीच आहे. तेव्हा इथे अर्जुनला आठवतं, रविराज काका पोट तिडकीने सांगण्याचा प्रयत्न करत असतात की तन्वी लहान असताना मी तिचं ब्लड ग्रुप चेक केलं होतं आणि तेव्हा प्रतिमाचं आणि तन्वीचं ब्लड ग्रुप सेम होतं, ओ निगेटिव्ह. त्यामुळे इथे आता प्रियाचं ब्लड ग्रुप
इथे प्रतिमाच्या ब्लड ग्रुप बरोबर मॅच होईल आणि तिचं रक्त तिला चालेल. पण तसं प्रिया करत नाही. ती रक्त द्यायला येत नाही कारण ती खरी तन्वी नसतेच मुळात. तेव्हा अर्जुन म्हणतो, आता मला कळतंय की प्रिया प्रतिमा आत्याला रक्त द्यायला का आली नाही. तेव्हा इथे आता प्रिया खरी तन्वी जर नाही आहे तरीसुद्धा तिच्यामुळे घरामध्ये किती वाद झाले होते, किती भांडण झालं होतं. अर्जुन सायलीला तिच्यामुळे किती ऐकून घ्यावं लागलं होतं. म्हणजे अर्जुन प्रियाबरोबर लग्नाला तयार नव्हता म्हणून पूर्णाजीला त्रास झाला होता. तेव्हा कल्पना म्हणते, अरे पूर्णाजी तुला फक्त लग्नच करायला सांगते ना, तर तू त्यांच्या जीवावरती उठलायस. इथे प्रिया म्हणालेली असते की ह्या सायलीला बघवतच नाही आहे ना की मी तन्वी किल्लेदार आहे ते, आणि आता अर्जुन माझ्याकडे म्हटल्यानंतर तिला अर्जुनसुद्धा हवा, बरोबर ना. तेव्हा प्रेक्षकांनो, सायली म्हणत असते, आहो म्हणजे याचा अर्थ प्रिया ही जर तन्वी नाही आहे म्हणजे रविराज काकांची आणि प्रतिमा आत्याची मुलगी तन्वी ही कुणीतरी वेगळीच आहे. आणि त्यानंतर इथे आता घरी आलेली मुलगी ही वेगळी आहे. त्याच्यामुळे आपण हे सत्य सगळ्यांना लगेच जाऊन सांगितलं पाहिजे ना. तेव्हा अर्जुन म्हणतो, आत्ताच नको. सिनियरने तन्वी लहान असताना ब्लड ग्रुप चेक केलं होतं. तो कदाचित विसरला असेल. त्याचा आणि तन्वीचा ब्लड ग्रुप सेम असेल तर, म्हणून मला असं वाटतं आपण सिनियरचा ब्लड ग्रुप काय आहे ना ते आधी चेक केलं पाहिजे. तेव्हा प्रेक्षकांनो, आपण आत्ताच जाऊया आणि इथे सिनियरने सुद्धा रक्तदान केलं आहे ना, त्याचा ब्लड ग्रुप काय आहे ते विचारूया. तेव्हा इथे कल्पना म्हणत असते, खरंच पाय आणि कंबर माझे आता गेलेले आहेत, पाय खूप दुखत आहेत माझे. तेव्हा इथे कल्पना म्हणते, तरी मी चैतन्य आणि अर्जुन यांना म्हणाले होते की मला काही नाचायला घेऊ नका म्हणून, पण ते काही ऐकतायत का. तेव्हा प्रताप काका म्हणतात, अगं आपली मुलं आपल्याला इथे नाचायला खेळायला घेतात म्हणजे ते आपल्याला त्यांच्याबरोबरचे समजतात, ही चांगली गोष्ट नाही का. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते की आई तुझे पाय दुखत आहेत ना, हे घे, तुझ्यासाठी गरम पाणी केले, याच्यामध्ये पाय ठेव बरं, म्हणजे तुला बरं वाटेल. त्यानंतर इथे आता प्रताप काकांसाठी सुद्धा ती गरम पाणी घेऊन येते आणि पूर्णाजीसाठी सुद्धा. तेव्हा कल्पना म्हणते, नको आहे आम्हाला गरम पाणी. अश्विन म्हणतो, मामा असं का करतेस तू, तन्वी इतकं प्रेमाने करते ना तुमच्यासाठी, तुम्हीसुद्धा प्लीज तिला आता माफ करा आणि तुमच्या आजूबाजूला जी काही भिंत उभी केली आहेत ना ती प्लीज आता पाडा. आणि तन्वी किती विचार करतेस ग तू सगळ्यांचा, माझ्या मनात तर हा विचारच आला नव्हता. तेव्हा इथे प्रियाने आता सगळ्यांसाठी गरम पाणी तर आणलेलंच असतं आणि आता ती सगळ्यांसाठी कॉफी घेऊन येत असते. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की ममा मी जरा बाहेर जाऊन येतोय. तेव्हा पूर्णाजी म्हणते, आता ह्या वेळेला. अर्जुन म्हणतो, नाहीतर काय, आज तुम्ही सगळेजण बाहेर होतात, मला माझ्या बायकोबरोबर रोमॅन्स करायलाच मिळाला नाही, तेव्हा मी तिला आता लाँग ड्राईव्हला घेऊन चाललो आहे. तेव्हा कल्पना म्हणते, हो रे बाबा, तुम्हाला दोघांनाच रंग लावण्यासाठी बाहेर पाठवायला हवं होतं, आम्ही उगाचच आलो नाही का. तेव्हा अर्जुन म्हणतो, नाहीतर काय मामा, बरं ठीक आहे आम्ही निघतो. प्रिया म्हणत असते, अर्जुन सायली या वेळेला आता नक्की कुठे चाललेत. तेव्हा प्रिया म्हणते, अर्जुन सायली घ्या ना, तुम्हीसुद्धा कॉफी घेऊन जा, मी तुमच्यासाठी कॉफी केली आहे. तेव्हा सायली म्हणते, नको आम्हाला कॉफी, आई बाबा आम्ही येतो हां. आणि आता अर्जुन सायली बाहेर गेलेले असतात. तेव्हा अस्मिता म्हणत असते, काय रे सचिन, तू सकाळी जो बाहेर गेलास तो आलासच नाही, तू मला एकटीला ठेवून गेलास. तेव्हा सचिन म्हणत असतो, अस्मी तुला माहिती आहे ना इथे थांबून तरी कोण माझ्याशी नीट बोलतं. तेव्हा मी माझ्या आईबाबांकडे गेलो होतो त्यांच्याबरोबर सेलिब्रेट करायला. तेव्हा अस्मिता म्हणत असते, का रे आजच्या दिवशी तुला माझ्याबरोबर थांबावंसं वाटलं नाही का. तेव्हा सचिन म्हणतो, वाटलं ना, तुझ्यासाठी बाहेर आलोसुद्धा होतो, पण त्या लोकांनी सगळ्यांनी मला असं काही इग्नोर केलं तर मला कसं तरीच वाटलं आणि म्हणून मी बाहेर निघून गेलो. तेव्हा अस्मिता म्हणते, अरे पण या सगळ्यामुळे तू मला रंगच नाही लावलास. तेव्हा सचिन म्हणतो, आणि मी तुला रंग लावणारसुद्धा नाही आहे. तेव्हा अस्मिता म्हणते, का. तेव्हा सचिन म्हणतो, कारण तुझी तब्येत बघ आता, अगं तू आई होणार आहेस, तुला जर ॲलर्जी वगैरे झाली तर रंगांची, म्हणून मी सुद्धा रंग लावणार नाही आहे आणि तुलासुद्धा रंग लावणार नाही आहे, कळलं का. तेव्हा अस्मिता म्हणत असते, काय रे सचिन, मी इको फ्रेंडली कलर आणले होते आपल्या दोघांसाठी, पण तू माझं काही ऐकूनच घेतलं नाहीस आणि सरळ निघून गेलास. आज इतका रंगांचा दिवस आणि साधं तू मला रंगसुद्धा लावलेला नाही आहेस. मी तुझी वाट बघत होते,
तेव्हा प्रिया म्हणते की चला, अस्मिताची दुखरी नस काय आहे ती मला कळले. आता याचाच फायदा घेऊन मी अस्मिताला माझ्या बाजूने वळवणार आहे. तेव्हा इथे अर्जुनने आता रविराज काका, प्रतिमा आणि प्रिया तिघांचेही ब्लड रिपोर्ट आणून डॉक्टरांना दाखवलेले असतात. तेव्हा डॉक्टर ते चेक करतात आणि म्हणतात हे शक्यच नाही आहे. म्हणजे आईचं ब्लड ग्रुप जर ओ पॉझिटिव्ह आहे आणि वडिलांचं ब्लड ग्रुप हे ए पॉझिटिव्ह आहे, तर मग मुलीचं ब्लड ग्रुप हे ए बी पॉझिटिव्ह कसं काय? तेव्हा इथे अर्जुन म्हणतो म्हणजे? तेव्हा डॉक्टर म्हणतात कारण का ही त्यांची मुलगी असूच शकत नाही. एकतर मुलांमध्ये किंवा बाळांमध्ये आईचं ब्लड ग्रुप येतं किंवा वडिलांचं. तर मग तिचं जर वडिलांचं ब्लड ग्रुप असेल तर ए हवं आणि आईचं असेल तर ओ निगेटिव्ह हवं. पण ती ए पॉझिटिव्ह आहे, याचा अर्थ हाच होतो की ही मुलगी या दोघांची असूच शकत नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो याचा अर्थ प्रिया खोटं बोलले. ती खरी तन्वी नाहीच आहे. आत्ताच्या आत्ता तिला जाऊन जाब विचारतो. तर इथे सायली त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत असते. सुमन म्हणत असते भाऊजी, आता इथे सणासुदीचे दिवससुद्धा संपले. आपण आपल्या घरी गेलं पाहिजे ना? तेव्हा रविराज काका म्हणतात घरी गेल्यानंतर सगळ्यात जास्त त्रास तुलाच होईल सुमन. सुमन म्हणते ठीक आहे, आता काय करायचं? त्रास तर होईलच, म्हणून काय आपण इथेच राहायचं का? रविराज काका म्हणतात की ठीक आहे प्रतिमा, उद्या आपण निघूया मग. तेव्हा प्रतिमाचं लक्ष नसतं. ती म्हणते हो निघूया ना. तेव्हा सुमन म्हणते काय हो बहिणी, कसला इतका विचार करताय? तेव्हा प्रतिमा म्हणते काही नाही गं, राहून राहून एकच विचार मनामध्ये येतोय. मी तन्वीची आई असताना मला रक्ताची गरज होती आणि ती हॉस्पिटलला आलीच नाही मला रक्त द्यायला. आता या घरातून हॉस्पिटलला यायला काही 1-1.5 तास लागतो का हो? मला असं वाटतंय तन्वीने मुद्दाम टाळाटाळ तर केली नसेल ना? तेव्हा सुमन म्हणते नाहीतर काय, घरातून सुद्धा ती निघताना टाळाटाळ करत होती. आम्ही सगळ्यांनी जेव्हा आग्रह केला तेव्हा कुठे ती निघाली आणि शेवटीला पोचली नाहीच. बरं झालं सायलीने रक्त दिलं. आणि तसंही आपण गमतीच म्हणतोच की सायली हीच खरी तुमची मुलगी वाटते, म्हणून तीच मुलगी शोभते आणि तिने तिचं कर्तव्यसुद्धा पूर्ण केलं. रविराज काका म्हणतात जाऊ दे, मला तन्वीचं नावसुद्धा ऐकायचं नाही आहे आणि तिच्याबद्दल काही बोलायचंसुद्धा नाही. तर इथे अश्विन प्रियाला म्हणत असतो तन्वी, मला माहिती आहे तू हळूहळू बदलण्याचा प्रयत्न करतेस. दुसरं कुणाला तुझे एफर्ट्स दिसत नसतील, पण मला तुझे एफर्ट्स नक्कीच दिसत आहेत. तेव्हा प्रिया म्हणते कसं आहे ना अश्विन, तुझ्यासारखा जर प्रेम करणारा नवरा असेल ना, म्हणजे मी जर चुकले तर माझे कान धरणारा आणि मी जर चांगली वागले तर माझं भरभरून कौतुक करणारा नवरा मला मिळाला आहे. त्यामुळे तुझ्यासारखा नवरा असल्यानंतर मी तर बदलणारच ना रे. तेव्हा अश्विन म्हणतो बघ, आता मला जसं समजतंय ना की तू बदललेस, तसं हळूहळू घरातील सगळ्यांनाच ते कळेल. तेव्हा प्रिया म्हणते मग बदलायचं नाटक तर करेनच ना मी, कारण मला घराच्या तिजोरीच्या चाव्या हव्यात आणि त्या चाव्या तू स्वतः मला आणून देणार आहेस अश्विन. त्यानंतर इथे प्रिया म्हणते मी चेंज करून आलेच हा. आणि ती चेंज करायला गेल्यानंतर इथे प्रियाचा फोन आलेला असतो. तेव्हा अश्विन तिचा फोन उचलतो कारण ती तिथे नसते. तेव्हा ॲडव्होकेट तिथे म्हणत असतात की काय हो मॅडम, तुम्ही माझ्याकडे जे आता केसचे पेपर घेऊन आला होतात आणि जी केस तुम्ही मला सांगितलीत हे दोन्हीसुद्धा वेगवेगळे आहेत. तुम्हाला नेमकी कुठली केस मला द्यायची आहे त्याबद्दल तुम्ही डिटेलिंगमध्ये बोला ना. तेव्हा इथे प्रिया येते आणि अश्विनच्या कानाजवळून फोन खेचून घेते. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते कोण बोलताय तुम्ही? तो म्हणतो मी ॲडव्होकेट तिथे बोलतोय, तुम्ही तन्वी किल्लेदार बोलताय ना? ती म्हणते नाही नाही, रॉंग नंबर रॉंग नंबर. तेव्हा इथे अश्विन म्हणतो की तन्वी अगं कोण आहे इथे ॲडव्होकेट? तेव्हा प्रिया म्हणते अरे रॉंग नंबर आहे, कुणीतरी चुकून केला होता. आता मी कशाला त्यांच्याकडे केस घेऊन जाऊ? माझे वडील, माझा धीर एवढे मोठे मोठे वकील असताना मी त्यांच्याकडे जाणार आहे का? काय पण आपलं. तेव्हा इथे प्रिया आता बाहेर आलेली असते. तेवढ्यातच विमल इथे स्वयंपाक करत असते. प्रिया नेहमीप्रमाणे नाटक करते आणि म्हणते विमल मी येऊ का गं तुला मदत करायला? तेव्हा विमल म्हणते नाही नको नको, मी करते, मदत कशाला? तेव्हा कल्पना म्हणते कसं आहे ना, मदत करायची असेल ना तर प्रत्येक वेळेला विचारूनच केली पाहिजे, असं काही नाही. विचारलं की माणूस नाहीच म्हणणार. तेव्हा प्रिया म्हणते विमल मी येते हां तुला मदत करायला. तेव्हा अर्जुन तिथे येतो आणि म्हणतो तन्वी तुझी हिंमत कशी झाली गं आम्हाला फसवायची? तेव्हा प्रिया म्हणते आता मी काय केलं, हा काय एवढा चिडलाय? तेव्हा इथे कल्पना म्हणते अर्जुन अरे काय झालं? तेव्हा सायली म्हणते काही नाही हो आई, ही प्रिया जे चांगलं वागण्याचं नाटक करते ना त्याबद्दलच बोलतायत ते.
त्यांना खूप राग येतोय तिच्या ह्या खोट्या खोट्या वागण्याचा, बरोबर की नाही? म्हणूनच ते तिला गप्प करण्याचा प्रयत्न करतायत. ही प्रिया ही आतासुद्धा स्वयंपाक करण्याचं नाटकच करते, तुमच्याबरोबर गोड गोड वागण्याचं नाटकच करते. तेव्हा इथे सायली आता अर्जुनला रागाच्या भरामध्ये काही बोलू देत नाही, कारण का त्यांच्याकडे ठोस पुरावे हवेत ना. प्रिया इथे रडून ओरडून नाटके पुन्हा करूच शकते हे सायलीला कळतं आणि म्हणून ती अर्जुनला गप्प करते. त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये रविराज काका म्हणतात की तुम्ही आम्हाला आग्रहाने इथे आमंत्रण देऊन बोलावलं, आम्ही तुमच्याबरोबर सण साजरा केला, आम्हाला खूप बरं वाटलं, पण आता परवानगी द्या, आम्ही आता निघतोय. तेव्हा तिथे प्रिया येते आणि म्हणत असते, आई हे बघ, मी तुला विनंती करते, प्लीज तू जाऊ नकोस गं, अजून काही दिवस तरी इथे राहा. तेव्हा अर्जुन म्हणतो, तन्वी बाद झाली हा तुझी ही नाटकं, खूप नाटके केलीस तू. तुला तुझ्या आईची खूपच जास्त माया आहे का? तुला तुझ्या आईची खूपच माया असती ना, तर मग तू तिला रक्त द्यायला का वेळेवरती गेली नाही, सांग ना. इतकी तुला माया, इतकं प्रेम आहे तिच्याबद्दल, मग रक्त द्यायला वेळेवरती का गेली नाहीस? का 1.5 तास इकडे तिकडे भटकत राहिलीस? असं अर्जुन आता प्रियाला सगळ्यांसमोर जाब विचारत असतो.